ही बातमी येते मुंबई उच्च न्यायालयाच्या स्वीय सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरती फुटली आहे। परीक्षा 4 फेब्रुवारी रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या केंद्रावरती पार पडली। या प्रकरणी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा ॲडमिन अशफाक विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या स्वीय सहाय्यक पदासाठीच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाच्या परीक्षेत श्रुतलेखन चाचणीची झालेल्या प्रकारांची माहिती सोशल मीडियात आली आणि या प्रकरणात कोर्टाचे रजिस्ट्रार सुधीर श्रीनिवास कानडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, काय झाले नेमकं? नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या स्वीय सहाय्यकाच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि श्रुतलेखन चाचणी संदर्भात 4 फेब्रुवारी प्रदेशनिहाय ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मात्र हे नेमकं प्रकरण कसं चव्हाट्यावर आलं तर चौथ्या तुकडीची चाचणी संपण्याच्या मार्गावर होती। मात्र दुपारी 1 ते 1:15च्या दरम्यान या परीक्षेत एका उमेदवाराने डेप्युटी रजिस्ट्रारसह परीक्षा देणाऱ्या पर्यवेक्षकांना श्रुतलेखन परीक्षेतील मजकूर हा एका उमेदवाराच्या मोबाईलवर सोशल मीडियात पाहिल्याची माहिती दिली। त्यावरून या संपूर्ण प्रकाराची प्राथमिक चौकशी करण्यात आली। त्यावेळी पेपर फुटीचा हा प्रकार एकूणच समोर आला। त्यानंतर जे मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार आहेत येथील त्यांनी संपर्क तुटलाय कदाचित। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्याला माहिती देत होते या संदर्भात।